बीड लोकसभा निवडणुकीत काय घडले हे तुम्हाला माहिती आहे। कधीच अशा पद्धतीची निवडणूक झाली नाही। मी स्वतः या निवडणुकीची जबाबदारी घेतलेली आहे। हे माझ्यासाठी हे दुःखदायक आहे। आम्ही जातपात न पाहता राजकारण करतो। जातीय समीकरण, आरक्षण यावर निवडणूक होत असताना पिकांना भाव नसणे हा मुद्दाही महत्त्वाचा ठरला। विकास हा मुद्दा राहिला नाही। निकाल लागल्यानंतर पराभव झाला म्हणून आत्महत्या झाल्या हे थांबले पाहिजे। आपले कुटुंब उघड्यावर पाडून जाणे चुकीचे आहे। येणाऱ्या काळात अशा घटना घडू नयेत। या घटनेमुळे वेदना होत आहेत। लोकसभेत जे व्हायचे ते झाले। विधानसभेत काय होईल हे आता सांगता येत नाही। बजरंग सोनवणे यांची बुद्धी एवढी परिपक्व नाही। मी व सुरेश धस यांनी त्यांना मदत केली असे त्यांना कोणीतरी बोलायला सांगितले। हे वक्तव्य संभ्रम निर्माण करणारे आहे। असा संभ्रम निर्माण करून त्यावर पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा टोला धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लगावला आहे। बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे बोलत होते। नाही, एक हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कोणीतरी दिला आहे। त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे, आणि तेही माझे आणि सुरेश धसांचे। याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची, या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं घ्या की लोकसभेमध्ये जे नुकसान व्हायचं होतं या ठिकाणी ते नुकसान या ठिकाणी महायुतीचं झालेलं आहे, महायुतीच्या उमेदवाराचं झालं आहे। विधानसभेचा ट्रेंड काय असेल हे मी आजच सांगणार नाही, येणारा काळ ठरवेल। आज बोलणं थोडंसं फार लवकर होईल। आणखीन 3 महिने जायचे। 3 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढवत असताना त्यावेळेस काय परिस्थिती होईल याचा आज चिकित्सा होऊ शकत नाही, त्याचं अवलोकन पण आज होऊ शकत नाही। योग्य वेळेला मी त्यावेळेस बोलेन। नवनिर्वाचित खासदारांनी तुमचे विशेष आभार मानलेले आहेत, कसं पाहताय तुमच्या आणि सुरेश नाही, हे विशेष आभार मानण्यामध्ये त्यांच्यात संभ्रम करण्याचा सल्ला त्यांना कोणीतरी दिला। त्यांची बुद्धी एवढी काही परिपक्व नाही आहे की त्याच्यातून अशा पद्धतीचे आभार त्यांनी व्यक्त करावे, आणि तेही माझे आणि सुरेश धसांचे। याच्या पाठीमागं पूर्णपणानं संभ्रम निर्माण करणं आणि संभ्रम निर्माण करून कुठंतरी वितुष्ट निर्माण करून पुन्हा एकदा अशा पेटलेल्या वातावरणात आपली भाकर भाजून घ्यायची, या संदर्भातला एक स्टेटमेंट त्यांचं दिसतं। भावांतर योजना तुम्ही